शेतकरी हा खरं तर जगाचा पोशिंदा समजला जातो। जगाला अन्नधान्य सुद्धा शेतकरीच पुरवतो। मात्र याच बळीराजाच्या पशुधनाला चारा नाहीये। अतिवृष्टी आणि पुरामुळे जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यासाठीच पंढरपुरातील दिलीप धोत्रे यांनी आपल्या शेतातील उभा असणारा 4 एकर मका तोडून पूरग्रस्त भागातल्या पशुधनासाठी चारा म्हणून देण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी मक्यावरती थेट कोयता फिरवलाय। गेल्या 2 दिवसांपासून धोत्रे यांच्या शेतातील मका तोडून पूरग्रस्त भागाला पाठवला जातोय। याबाबत थेट मक्याच्या रानातनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने आणि पुरानं मोठं संकट उभं राहिले। शेतकरी हवालदिल झालाय। सगळ्यात मोठी चिंता आहे ती पशुधनाच्या चाऱ्याची। यासाठी अनेक ठिकाणून सरकार पशुधनाच्या चाऱ्यासाठी प्रयत्न करत आहे, पण तो चारा मिळत नाहीये। खरं तर हीच बाब लक्षात घेऊन पंढरपूर तालुक्यातील आता एक मोठा दानशूर व्यक्ती पुढे आलाय, ज्यानं रानातला आपला उभा मका जो आहे तोच थेट कापून शेतकऱ्यांना देण्याचा एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतलाय। मनसे नेते आहेत दिलीप बापू धोत्रे, जे खरं तर हाडाचे शेतकरी आहेत। पहिल्यांदा शेतकरी मग राजकारणी। त्यांनीच आता थेट मका कापून पूरग्रस्तांना पाठवण्याचा निर्णय घेतलाय। कालपासून हे मका पाठवतायत। आजपर्यंत जवळपास 60 ते 70 टन कालपासून त्यांनी मका हा पाठवलाय आणि आज देखील 100 टन आपल्या स्वतःच्या शेतातला मका ते पाठवतात। आपल्यासोबत दिलीप बापू धोत्रे। बापू, स्वतःच्या शेतातला मका कापून पाठवताय पूरग्रस्तांसाठी, किती मका आहे? इथं 4 एकर मका आहे, परंतु आज या ठिकाणी सगळी परिस्थितीची पाहणी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या बाजूनी मदत येते आहे, नागरिकांना मदत होते आहे। माणूस भूक लागली तर जेवण मागू शकतो, पण गुरांचं काय? आणि त्यामुळे आज या ठिकाणी गुरांना त्या ठिकाणी चाऱ्याची अतिशय गरज आहे। आणि त्यामुळे आज मी ठरवलं की करकम मधली जी माझ्या शेतातली 4 एकर मका आहे, ती 4 एकर मका त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गरज आहे, ज्या ठिकाणी चाऱ्याची गरज आहे त्या ठिकाणी ती मका मी आज या ठिकाणी पाठवतो। कालही पाठवली, आज की 2 दिवसात कालही पाठवली। साधारणतः काल 60 टन पाठवली होती, परंतु आज 100 टनापेक्षाही जास्त मका आज होईल, तुम्ही बघतायच। आणि सगळी मका आज त्या ठिकाणी मी पाठवतोय। कुठल्या तालुक्यात ही मका जाणार आहे? हे माढा तालुक्यात, आपल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात आपल्या इथं जाणार आहे। त्या ठिकाणी मग उंदरगाव, केवड असेल, त्या ठिकाणी शहीद राहुल शिंदे नगर असेल, या वेगवेगळ्या गावामध्ये ही मका त्या ठिकाणी जाणार आहे। जिथं जिथं गरज आहे त्या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांना विचारून त्या ठिकाणी ती मका देण्याचं काम आपण करणार आहे। शेतकरी खरं तर हा जगाचा पोशिंदा आहे, जगाला अन्नधान्य पुरवतो आणि याच शेतकऱ्यांना आता पशुधनासाठी स्वतःच्या रानातला उभा मका हा कापून चारा म्हणून पूरग्रस्तांना दिला। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।